मंडळी, पुढच्या 10 वर्षात महाराष्ट्रात निवडणूक फक्त एक औपचारिकता राहील, कारण लढत फक्त 2च पक्षांमध्ये राहील, एक भाजप आणि दुसरं MIM. भाजपला MIM का हवी आहे? कारण यामागे एक असा प्लॅन आहे जो पुढचे 50 वर्ष भाजपला कोणीच पराभूत करू शकणार नाही. मंडळी, आजचा विषय ऐकायला थोडा धक्कादायक आहे, पण दुर्लक्ष करण्यासारखा अजिबात नाही. कारण आज जे काही महानगरपालिका निवडणुकांमध्ये घडलंय ते उद्याच्या विधानसभा, लोकसभा आणि जिल्हा परिषद निवडणुकांचं एक ट्रेलर आहे. येणाऱ्या निवडणुका विकासाच्या नावाने नाही तर धर्माच्या नावाने लढवल्या जाणार आहेत. आणि या धर्माच्या राजकारणाचे 2 ठेकेदार कोण? मुस्लिमांसाठी MIM तर हिंदूंसाठी भाजप. या 2 टोकांमध्ये तयार होणारा राजकीय पॅटर्न पुढच्या काळात महाराष्ट्रासाठी सगळ्यात धोकादायक कसा ठरणार आहे आणि भाजपसाठी MIM कशी सेफ झोन ठरते, हे सगळं फॅक्टच्या आधारावर मी तुम्हाला पुढच्या काही मिनिटात पुराव्यासहित सांगणार आहे. मंडळी, तुम्ही व्हिडिओ नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण आणि विश्लेषणात्मक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी कैलास आणि तुम्ही बघताय नमस्ते महाराष्ट्र. मंडळी, कदाचित या व्हिडिओमुळे काही लोक मला भाजप विरोधी ठरवतील, पण एक गोष्ट अगदी स्पष्ट सांगतो, या व्हिडिओमधला प्रत्येक मुद्दा फॅक्ट आणि रियालिटीवर आधारित आहे. तर मंडळी, थेट मुद्द्यावर येऊ. पूर्वी महाराष्ट्राचं राजकारण वेगळ्या पद्धतीने चालायचं, ते कसं एक एक करून समजून घेऊ. अगोदर महाराष्ट्रात प्रत्येक पक्षाचं एक ठरलेलं राजकीय धोरण होतं. जसं की काँग्रेसकडे हिंदू मुस्लिम मिक्स वोटर होते, म्हणजे सॉफ्ट पॉलिटिक्स. तर राष्ट्रवादी प्रादेशिक प्लस मराठा लॉबी. तसेच शिवसेना कधी हिंदुत्व तर कधी मराठी. तर मनसे शुद्ध प्रादेशिक राष्ट्रवाद आणि मराठी मुद्द्यावर आक्रमक भूमिका. या पक्षांचं ठरलेलं हे राजकीय धोरण होतं. पण 2014 नंतर हा सगळा फॉर्म्युला हळूहळू निकामी ठरत गेला. अगोदरचा मतदार वेगळा होता, आताचा मतदार वेगळा आहे. आजचा मतदार नेत्याला विचारत नाही की एवढे वर्ष सत्तेत राहून काय केलं. आज मतदार आधीच ठरवतो, मी हिंदू आहे, मतदान भाजपलाच करणार. तर तिकडे मुस्लिम म्हणतो, मी मतदान फक्त MIMलाच करणार. आणि इथूनच सुरू होतो धर्माच्या राजकारणाचा एक नवा अध्याय. भाजपचा MIM विषयीचा फॉर्म्युला नेमका काय आहे हे आधी समजून घेऊ. मंडळी, भाजपला MIM का हवी आहे हे तुम्हाला माहिती का? कारण MIM मुस्लिम मतं एकत्रित करून आपल्या बाजूला खेचते आणि हीच मतं काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून तोडते. मग याचा थेट फायदा कोणाला? गणित अगदी सोपं आहे, अर्थातच भाजपला. ते कसं ते पण समजून घेऊ. पूर्वी मुस्लिम मतांचा एकत्र गठ्ठा काँग्रेसकडे असायचा आणि हिंदू मतं 3-4 पक्षात विभागलेली होती. आज मुस्लिम मतं फक्त MIMकडे आहेत आणि MIMला हिंदू व्यक्ती कधीच मतदान करत नाही. म्हणून MIMचे फक्त नगरसेवक निवडू शकतात आणि जिथं बहुसंख्य मुस्लिम आहेत तिकडे आमदार निवडतील. आणि स्पष्ट सांगायचं तर संपूर्ण महाराष्ट्रात फक्त 2 ते 3 आमदार निवडून येतील. म्हणून विधानसभेत आणि लोकसभेत MIM सत्तेत कधीच येणार नाही, कारण हिंदू मतं भाजपकडे असतील. म्हणून भाजप सहज सत्तेत येतो आणि या पॅटर्नमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हळूहळू संपत जातील. शेवटी उरतील फक्त 2च पक्ष, एक MIM आणि दुसरा भाजप. मंडळी, आता फॅक्ट समजून घेऊ. पूर्वी भाजपचा मुख्य विरोधी पक्ष होता काँग्रेस आणि काँग्रेसची वोट बँक होती हिंदू आणि मुस्लिम, म्हणजेच सर्वच मिक्स. पण 2014 मध्ये नरेंद्र मोदींचा चेहरा आणि गुजरात मॉडेलच्या नावावर अच्छे दिन आएंगे म्हणत भाजप सत्तेत आला. पण काळ जसा जसा पुढे गेला तसे विरोधक आणि जनता अच्छे दिन कब आएंगे म्हणत प्रश्न उपस्थित करू लागले. आणि पुढे वर्ष होतं 2019. लोकसभा निवडणुकीच्या अगोदर एक अशी घटना घडली जी संपूर्ण देशासाठी एक मोठा हादरा होती. तारीख होती 14 फेब्रुवारी 2019. पुलवामा दहशतवादी हल्ला झाला. संपूर्ण देशात पाकिस्तानच्या विरोधात संतापाची लाट उसळली. तसेच विरोधकांनी सरकारला धारेवर धरत 300 किलो RDX आलं कुठून? इतकी कडेकोट सुरक्षा असताना इतकं मोठं स्फोटक भारतात शिरलं कसं? असे अनेक प्रश्न उपस्थित केले. तसेच विरोधक आणि जनतेतून बदला घेण्याची मागणी सुद्धा देशभरातून होत होती. आणि पुढच्या 10 दिवसात पाकिस्तान हद्दीतील बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक केला गेला आणि नरेंद्र मोदींची आणि सत्ताधारी भाजपची वाहवा करण्यात आली. पण त्याच काळात अजून एक ट्विस्ट आला. असरुद्दीन ओवैसी आणि अकबरुद्दीन ओवैसी यांची भडकाऊ भाषणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली. म्हणजे या दोन्ही घटना योगायोग की रणनीती हे तुम्ही ठरवा. मंडळी, आता पुढचा फॅक्ट म्हणजे MIMचा उदय. पूर्वी MIM फक्त हैदराबाद पुरतीच मर्यादित होती. महाराष्ट्रात तिचा जवळजवळ 0 प्रभाव होता. पण 2019 नंतर चित्र बदललं. ओवीसींच्या भाषणाची धार अधिकच वाढली. उघडपणे नाव न घेता हिंदू धर्माला लागू होईल अशी भडकाऊ वक्तव्य सुरू झाली. जसे की 15 मिनिटांसाठी पोलीस बाजूला करा, म्हणजे एक प्रकारे हिंदूंना ओपन चॅलेंज केले गेले. आणि इथूनच देशाच्या राजकारणाचे एक समीकरण बदलले. हिंदुस्तान, हम 25 करोड़ है ना, तुम 100 करोड़ है ना, ठीक है, तुम तो हमारे से इतने ज्यादा है
इसको हटा लो, बता लेंगे किसमें हिम्मत है, कौन ताकत है। पण आश्चर्य म्हणजे त्यांच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही, ना त्यांना कोणती नोटीस दिल्या गेली, ना ईडी ना सीबीआय. उलट इतर पक्षांच्या नेत्यांवर ईडीच्या रेड झाल्या, नोटिसा आल्या, तर काहींना अटक झाली. राज ठाकरेंनी हा विषय जाहीर सभेत बोलून दाखवला. मग प्रश्न पडतो, MIMला एवढी सूट का? कारण हा भाजपचा मास्टर प्लॅन आहे असे अनेकांनी स्पष्ट सांगितले. हरामजादे दोन भाऊ आहेतच, ते ओवेसी, ही फुरशी सगळी इथेच येणार. वाटेल ते तोंडाला येतील ते बडबडत बसतात ही माणसं, त्यांच्यावरती काही नाही. आणि मी प्रामाणिकपणे महाराष्ट्राची मराठी माणसाची बाजू मांडली. माझ्यावर 92 केसेस टाकता आणि ह्यांच्यावर एक पण केस टाकत नाही तुम्ही. हे सगळं सरकारी आशीर्वादाने. होय, मी जबाबदारीने बोलतोय, सरकारी आशीर्वादाने सगळ्यांच्या गोष्टी सुरू आहेत. की तुम्ही हे सगळे बोला, तुम्ही माती भडकवा, तर हिंदूंची माती भडकतील. मतदान आम्हाला. पण मंडळी, जनतेच्या डोक्यात विकास नाही, पाकिस्तान आणि हिंदुत्व रुजवण्यात आले. आणि 2019 नंतर भाजपने विकासावर बोलणं जवळजवळ बंदच केलं. पुढे जाऊन हिंदुत्व आणि पाकिस्तान हेच निवडणुकांचे मुख्य मुद्दे बनले. मुस्लिम मतदान अजून 50 वर्ष वाढणार नाही, म्हणून भाजपचा विजयी रथ जवळपास पुढचे 50 वर्ष कोणीच रोखू शकणार नाही. आणि हिंदू मुस्लिम द्वेषाने कदाचित जर मुस्लिम लोकसंख्या आणि मतदान झपाट्याने वाढली तर अजून एक पाकिस्तान तयार व्हायला वेळ लागणार नाही. पण ही जनता हिंदुत्वाच्या नावाने तुम्हाला डोळे लावून मतदान करते आणि सत्तेच्या खुर्चीवर बसवते. म्हणून तुमचं कर्तव्य आहे, विकास असा करा. त्यांची येणारी पिढी त्यांना दोषी ठरवणार नाही. आणि इतकाही द्वेष पसरायला नको की आज पडलेली ही छोटीशी ठिणगी येणाऱ्या काळात एक मोठी ज्वाला होऊन आणखी एक पाकिस्तान तयार व्हायला नको. मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत एका नवीन विश्लेषणासोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.